बाहेर मस्त असा पाऊस आणि इथे चालू आहे माझी मटणाच्या रश्श्याची तयारी आणि मटण सुद्धा इथे शिजलेलं आहे। वाव, बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय। नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज छान अशी सकाळ आणि या सकाळी छान ही पक्ष्यांची जोडी येऊन बसली आहे आपल्या खिडकीत आणि किलबिलाट आहे चालू। वरबाप आले। निकिताच्या अक्षतांची तयारी चालू आहे आणि स्वतः नवरीबाई चाललंय त्यांचं डेकोरेट करायचं। तर मंडळी, मी आले आहे निकिताच्या घरी आणि इथे निकिताच्या लग्नाच्या अक्षता तयार करायचं चाललेलं आहे आणि स्वतः नवरीच म्हणजे करते आहे डिझाईन। तर छान अशी म्हणजे इथे फुलांची सजावट केलेली आहे आणि मध्ये ताटामध्ये अक्षता ठेवलेल्या आहेत आणि त्याला मग नंतर कलर करायचा आहे। 5 प्रकारचे तिने केलेले आहे आणि तिच्या अहोंचं नाव आहे श्रीमंत आणि तिचं नाव निकिता। तर असं छान अशी डिझाईन तिने तयार केलेली आहे आणि वर शुभ विवाह आणि खालच्या ताटामध्ये स्वस्तिक काढलेलं आहे। तर खूप सुंदर अशी तिने ही डिझाईन तयार केलेली आहे आणि खूप छान वाटतं आणि याचा छानसा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, तर तुम्हाला तोही नक्कीच पाहायला मिळणार आहे। तर इथे बघा, तिने आता दोघांचं नाव लिहून घेतलेलं आहे आणि इथे वरची जी ताटं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये शुभ आणि एकामध्ये विवाह असं म्हणजे ती लिहित आहे आणि ती स्वतःच करते। ती रांगोळी मेहंदी म्हणजे त्याच्या डिझाईन खूप सुंदर काढते आणि शिवाय केकसुद्धा खूप सुंदर प्रकारे करते आणि बऱ्याचशा गोष्टी तिला अशा येतात की म्हणजे मला सांगायलासुद्धा आता म्हणजे आठवत नाही आहे मला पटपट की मी काय सांगू असं। तर खूप सुरेख अशी रांगोळी आणि डिझाईन नक्षीकाम खूप छान काढते आणि तुम्ही हिला आधी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलंही आहे। तर बघा, या पद्धतीने तिने छान असं हे शुभ विवाह लिहून घेतलेलं आहे, दोघांची नावं लिहून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर तिने स्वस्तिकही काढलेलं आहे। तर चला आता हे जे अक्षता आहेत तर त्या आपण सगळ्या मिक्स करून घ्यायचा आहे, तर तो व्हिडिओही तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्ही नक्कीच बघू शकता। तर चला सुरुवात करूयात आता पुढच्या म्हणजे जो पुढचा व्हिडिओ करायचा तर तो करून घेऊया। छान अशा अक्षता इथे तयार करून झालेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला पुढे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये हा सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। तिच्या लग्नाचं तिने म्हणजे स्वतःच तिने तयार केलेलं आहे। मुलांच्या हातात दिलेल्या आहेत अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पानं तयार करून दिली आहेत लिहून आणि मस्त असा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। जॅकी भिजला, जॅकी अन्ना ना, पाऊस आला, पाऊस, जॅकी भिजला। हळदी कुंकू बघा कसं छान लावले ठसठशीत। तिचा अक्षतांचा कार्यक्रम म्हणजे ते केला व्हिडिओ आणि तिचं लग्न आहे 4 जूनला आणि जे काल तुम्ही घाणा आणि रुखवत पाहिलं तर ते लग्न म्हणजे ते भाच्याचं आहे, तर ते लग्न आहे 23 मे म्हणजे आत्ता परवा। तर ते त्याचं हे झालं आणि हिचं आता अक्षतांचं झालं आहे। आता थोडीशी तिची शॉपिंग राहिलेली आहे तर त्याच्यासाठी जायचं आहे तुळशीबागेत, पण पावसामुळे थोडंसं थांबलं आहे। पाऊस तुम्ही बघितलाच आहे, चालूच आहे आणि तिकडे तर खूप पाऊस आहे पुण्याला। तर बघूयात आता कधी वेळ मिळतो मग त्यावेळेस मग जाऊ नक्कीच आणि तोही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। तर आता आले आहे घरी, ताईंनी येता चवळी दिलेली आहे ती घेऊन आलेली आहे। आता मस्त चहा ठेवते, चहा घेते आणि छान अशी फ्रेश होते। चला चहा घेऊन। तर मंडळी, आमच्याकडे आले आहेत पाहुणे, नांदुऱ्याचे मावस दीर आलेले आहेत कालचं जे लग्न झालं तर त्यासाठी आणि आता ती स्वयंपाकाची तयारी करायची आहे। मुलींचा इथे खूप जोरात अभ्यास चालू आहे। अभ्यास हिचा आहे आणि ती तिच्याकडून करून घेते आणि थोडासा वशीला लावलेला आहे। काय देणार तिला? काय नाही का ग? किती सटवती आपू ती देते तर मुलींची पार्टी ठरलेली आहे
आणि मी जाते आता स्वयंपाकाला लागते, कारण अहोंनी म्हणजे पाहुण्यांजवळच मटण दिलेलं आहे पाठवून, म्हणजे येत आहेत घेऊन पाहुणे. आणि मग इथून मी चिकन आणायला सांगितलं आहे बोनलेस. तर बोनलेस चिकनचं आपल्याला 65 करायचं आहे. त्यासाठी मग आता मुलींना सांगितले जाऊन घेऊन या, आणि तोपर्यंत मग मी इथे मसाल्याची तयारी करते. मस्त पाऊस पडतो आहे आणि छान गरमागरम नॉनव्हेज तर रोजचं असतं. त्या नॉनव्हेजला आहे ना, म्हणजे सुट्टी कधी असते की नसते काय माहिती. असो, चला आता पटकन मी आवरते. पहिला मसाला करून घेते, कारण पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे लाईट कधीही जाऊ शकते, लाईटचं सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मग पहिला मसाला करून घेते आणि मग मटण आल्यानंतर मग मटण वाफलायला टाकते आणि मग बाकीची सगळी तयारी करते. बाहेर मस्त असा पाऊस आणि इथे चालू आहे माझी मटणाच्या रश्श्याची तयारी. आणि मटणसुद्धा इथे शिजलेलं आहे. वाव, बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं आहे. मसाला परततो आणि इथे मी 65साठी म्हणजे बोनलेस आहे चिकनचे मस्त ते मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. मस्त मटणाचा रस्सा बनवून घे. चोर, चल उतर खाली, चल ये. रुसला तू माझ्यावर, रुसला. माईने कोंडून ठेवलं तुला, तुम्हाला त्रास देत होतास ना म्हणून. हो, मग तू का मला त्रास देत होता? अगो बाई, बोलायचं नाही माई बरोबर, नाही बोलणार तू? अगो माझी लिशू बाबा, नाही बोलणार तू? लकी लकी. हो गो माझं बाळ, चल खाऊ देते. ये फॅन चालू आहे वर, ये पटकन, चल 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 चल. बंद केला फॅन. चल ये, चल लवकर, खाऊ देते, खाऊ खाऊ. आलास? बंद केला मी फॅन, बंद केला. ये चल चल, ये पटकन. नको तुला खाऊ? बघितलं, मला त्रास देतो म्हणून मी आशूच्या रूममध्ये त्याला कोंडून ठेवलं, तर वर जाऊन बसलाय आणि रुसलाय माझ्यावर. रुसलाय ना ब्लॅकी, रुसलायस तू? चल ये पटकन, चल ये. आणि तो बॉक्स जर अंगावर पडला तर? हा, चल पटकन ये खाली, चल खाऊ देते तुला. ये. कसं रुसून बसलाय बघा माझ्यावर. ब्लॅकी, रुसला तू? म्हणजे तुला तो काय असा येणार नाही खाली. तो आता नंतर जरा त्याचा राग शांत झाला ना की मग बरोबर खाली येईल बघा. एकीकडे मी भाकरी करते आणि आशुताईंनी इथे डिशमध्ये घेतलेले आहेत छानसे चिकन 65 आणि इथे मी हाफ फ्राय करून ठेवलेले आहेत. मंडळी, तुम्ही मगाशीच बघितलेलं 65 किती होतं आणि आता फक्त एवढंच राहिलेलं आहे. आणि आता जेवायलाच घ्यायचं आहे, तर आता थोड्याच वेळात घेणार आहे जेवायला. त्यासाठी मी ते आधीच लिंबू चिरून ठेवलेला आहे आणि कांदाही चिरून ठेवलेला आहे. मिठाच्या पाण्यातून काढून ठेवलेला आहे कांदा. आणि इकडे भात पण झालेला आहे आणि याच्यामध्ये छान असा गरमागरम झणझणीत मटणाचा रस्सा, आपल्या सातारी स्टाईलमध्ये जो आपला घाटी मसाला असतो ना त्यामध्ये बनवला आहे. छान असा हा मटणाचा रस्सा, म्हणजे मटणाचं कालवण. आणि जरा तिखट बनवायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं तिखट झणझणीत भारी असं लागतं. आणि बाहेर तर पाऊस चालूच आहे, पावसाने तर कहरच केला आहे. तर आता माझा तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि भाकरी पण झालेल्या आहेत. तर इथे बघू शकता गरमागरम भाकरी तयार आहे आणि एकदम मऊ अशा छान गुपगुपीत झालेल्या आहेत भाकरी. तर थोड्याच वेळात लगेच जेवायला घेते, म्हणजे आता हे बाहेरच घ्यायचं आहे. फक्त टेस्ट बघू म्हणून हे जे मोठं ताट भरून जे 65 केलेले होते मी, तर फक्त टेस्टवारी ते संपलेले आहेत. आता फक्त एवढेच राहिले आहेत. आता हे जेवताना घ्यायचं आणि खूप आवडलं म्हणजे सगळ्यांनाच. तर आता चला जेवायला घेते, म्हणजे पटकन सगळं जेवण बाहेर घेते हॉलमध्ये. मॅच चालू आहे, तर मॅच बघत मग सगळे छान असं जेवण करते आणि मग नंतर परत गप्पा मारूयात.
चला तर मग येते जेवायला, या सगळ्यांनी जेवायला. अशोताई काय चाललंय? आयसिंग रोज करते सर? मस्त. त्याने काय होतं? ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, डार्क सर्कल्स कमी होतात, डार्क स्पॉट्स कमी होतात. कळलं? ओ आय सी, दॅट्स गुड. तर मंडळी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि मॅच अजून चालू आहे. आता मॅच बघत होते, पण मी आता इथे फरशी पुसली, त्याच्यामुळे सगळ्यांना सांगितलं इथे नाचू नका, आणि मी स्वतःच नाचते. तर मस्त असं जेवण झालेलं आहे. छान असं मटण आणि चिकन 65 हे केलेलं आहे, खाल्लेलं आहे. जेवण व्यवस्थित झालेलं आहे आणि मस्त असा बाहेर पाऊस पडतो. एकदम थंड वातावरण झालं आहे. पारिजातकाची फुलं उमलायला लागली, तुम्ही इथे बघू शकता. आणि हा पाऊस बऱ्यापैकी चालू आहे. दरवाजा उडून घेते, नाहीतर ही जी पाखरं आहेत ना ती सगळी आत शिरतात. त्याच्यामुळे पहिला दरवाजा उडून घेते आणि मग थोड्या गप्पा मारूयात. झाडं पण खूप छान छान, म्हणजे सगळ्या झाडांनी छान असं जीव काढलेलं आहे. याच्यामध्ये अपराजिता पण आहे, चमेली पण आहे आणि हे डेलियाची रोपं आहेत, ती पण छान आलेली आहेत. आता वर ठेवल्यामुळे ना कोंबड्या खात नाही आहेत, पानं वगैरे सगळं व्यवस्थित आलेलं आहे. याच्यामध्ये निशिगंध आहे, तर निशिगंधासुद्धा खूप छान म्हणजे फुटलेली आहे. याच्यामध्ये हे शोपीस आहे, हे सगळं इकडे कुबेर आहे, हे वेल आहे छान, म्हणजे मला त्याचं नाव नाही माहिती. गलांडा आहे, इथे स्पायडर प्लांट आहे, त्यानंतर इथे जेट प्लांट आहे, हे शार्पनर आहे, याचंही नाव मला माहिती नाही आहे. आणि तिकडे कोपऱ्यात एकदम स्नेक प्लांट आहे. तर ते स्नेक प्लांट आहे ना, ते मला इकडे घ्यायचं आहे. तर मी त्याला आता म्हणजे आत्ता किंवा मग उद्या मी इकडे ठेवून घेते. आणि छान अशी माझी ही छोटीशी बाग तयार झाली आणि मी हळूहळू आता अजून म्हणजे चाललं आहे माझं करायचं. आणि मला जे इंडोर प्लांट आहेत लाईव्ह प्लांट, तर ते मला आतमध्ये त्याचासुद्धा पूर्ण सेट करायचं आहे. छान असं पूर्ण घरातसुद्धा असं हिरवं आणि छान असं निसर्गमय करायचं आहे. तर ते मी हळूहळू नक्कीच करणार आहे. आणि जी आपली कामं बाकी आहेत तीसुद्धा म्हणजे हळूहळू मी म्हणजे पूर्ण करायला घेईनच. तर छान असा हा दिवस गेलेला आहे. निकिताच्या लग्नाच्या अक्षता आज बनवल्या आणि त्याचाही छानसा व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही पाहिलाच आहे. तर आणि जेवणही खूप छान पद्धतीत झालेलं आहे. पाहुणे जे आलेले आहेत त्यांनीही खूप छान पद्धतीत जेवण केलेलं आहे. आणि जो आपला मसाला असतो तर तो त्यांना स्पेशली जास्त आवडतो, कारण त्यांच्याकडचा मसाला वेगळा असतो, आपल्याकडचा मसाला वेगळा असतो. म्हणजे इकडचा आपला सातारी भागातला घाटी मसाला खूप प्रसिद्ध आहे. काळी चटणी तर ती खूप प्रसिद्ध आहे. तर तो मसाला खूप वेगळा असतो, त्याच्यामुळे भाज्या किंवा कालवणं, म्हणजे कोणी आमटी म्हणतं, कोणी कालवण म्हणतं, ते खूप छान पद्धतीत होतं. आणि टेस्ट तर काय बोलायलाच नको, एकदम साध्या पद्धतीत केलं तरीसुद्धा म्हणजे एकदम छान असं लागतं. आणि तुम्हाला तर माहिती, मी तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत करते, तरी पण खूप सुंदर अशा भाज्या म्हणजे चवीला खूप छान अशा होऊन जातात. तर असो, एकंदरीत आता सगळं काम आवरलेलं आहे आणि आत्ता वाजले आहेत 11:30. तर आता वेळ झाली आहे आरामाची. व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.